खरं म्हणजे श्रीधर नाईक यांची काही माझी तशी ओळख नाही. दुर्दैवाने त्यांना त्यांचं जीवन ज्या दिवशी संपवलं त्यावेळेला आम्ही मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये होतो. मी नगरसेवक होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालणारं एकमेव वर्तमानपत्र जास्तीत जास्त ते नवाकाळ होतं, सकाळ होतं, लोकसत्ता होतं, महाराष्ट्र टाइम्स होतं. या सर्व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून कोकणातल्या अत्यंत भीषण आणि भ्याड हल्ल्याची जी निर्भत्सना करून जे वार्तांकन केलं ते आम्ही वाचलं होतं. परंतु मागची 10 वर्ष 10 ते 12 वर्ष सातत्याने सुशांत नाईक, संकेत नाईक आणि त्या दोन्ही बंधूंकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून श्रीधर नाईक यांच्या सामाजिक सेवेचा वसा जपण्यासाठी किंवा त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्या कार्यक्रमाला मी मागच्या 10 ते 12 वर्षापासून उपस्थित राहतोय. आणि या वैशिष्ट्य एक आहे मी मागच्या 10 ते 12 वर्ष पाहतोय की काही ठराविक आपल्या मंत्री मंडळी जे आहेत ही न चुकता 22 जूनला श्रीधर नाईक यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. आणि म्हणून संतांनी जे म्हटलेलं मरावी कीर्ती रूपे वरावे हे श्रीधर नाईक यांनी अवघ्या आपल्या एवढ्या छोट्याशा वयामध्ये आपल्या सामाजिक कार्याने ज्या पक्षाच्या विचाराची आपण बांधील झालो आहोत त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून त्या पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून लोकोपयोगी कामं कशी करावी आणि त्या केलेल्या कार्याने स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करावं हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण आजही श्रीधर नाईकांना विसरू शकत नाही. हे त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं तर ते किती योग्य आहे ते दिसून येईल. श्रीधर नाईक यांच्या झालेल्या भीषण हत्येचं तुम्ही अनेकांनी त्यावेळेला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पण आज त्यावेळेचं राजकारण आताचं राजकारण याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक. दुर्दैवाने विचारांचं सामाजिक कार्य राहिलेलं नाही. राजकारणाचा विचार सुद्धा मरून गेलेला आहे. आणि राजकारण केवळ आणि केवळ पैशावर केवळ आणि केवळ सत्तेचा दुरुपयोग करून राजकारण करायचं आणि विचार मारायचा हे काम आज केलं जातं. तर त्यावेळेला काँग्रेसने रुजवलेला विचार, समाजवादी पक्षाने रुजवलेला विचार, कम्युनिस्टांनी रुजवलेला विचार आजही त्या विचाराला कोण मारू शकत नाही. कदाचित त्याच्यावर बंधन आली परंतु तो विचार सुद्धा एक समाजसेवक निर्माण करण्याचा विचार होता. त्यांचा विश्वास पैशावर नव्हता तर विचाराने माणसं तयार करायची आणि विचारानेच माणसं आपल्याकडे खेचायची हे जे ध्येय त्यावेळेला होतं ते दुर्दैवाने आज राहिलेलं नाही. आणि म्हणून श्रीधर नाईक यांनी आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये सामाजिक सेवेबरोबरच कुटुंबावर केलेले संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. आणि त्या संस्काराची जोपासना आजही सुशांत नाईक असतील, संकेत नाईक असतील, त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे वैभव नाईक असतील, या नाईक कुटुंबियांनी आजही त्या संस्कारापासून नाईक कुटुंब दूर गेलेलं नाहीये. सामाजिक सेवेपासून दूर गेलेलं नाहीये. भले निवडणुकीमध्ये हार जीत असते परंतु जरी पराजय झाला तरी सुद्धा माझं समाजसेवेशी असलेलं ऋणानुबंधन हे मी विसरू शकत नाही. हे मनामध्ये ठेवून चालणारे हे नाईक कुटुंबीय दुर्दैवाने वैभव नाईकांना पराभव पत्करावा लागला. पण तरी सुद्धा झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुशांत आणि संकेतवर पुन्हा एकदा कंट्रोल करण्याचा जो विश्वास दाखवला हा विश्वास सुशांत आणि संकेतवर नसून त्यांच्या वडिलांवर आहे, त्यांच्या श्रीधर नाईक यांच्यावर आहे. आणि म्हणून आज आपल्या वडिलांनी
जे आपल्याला निर्माण केलं, जन्म दिलेला आहे, त्या वडिलांची स्मृती केवळ आणि केवळ स्वतः मिरवण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या सामाजिक सेवेचा मिळालेला वारसा, त्या सामाजिक सेवेची परंपरा कायम ठेवून राबवण्याचा प्रयत्न शिक्षण संकेत तुम्ही करताय. आणि म्हणून तुमचं कौतुक करावं लागेल. पण तुमच्यासारखे सद्गुणी, तुमच्यासारखे विचारी आणि तुमच्यासारखे सामाजिक सेवेने प्रेरित झालेले पुत्र ज्यांच्या पदवी निर्माण झाले, दुर्दैवाने त्यांना आपल्या आयुष्यातून उठावं गेलं, पण तरी सुद्धा त्यांनी तुमच्या विचाराच्या माध्यमातून, तुमच्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे. त्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा शेंदर नाईक यांच्या अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.